महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात ऐतिहासिक विजयाची नोंद काल झाली, ती म्हणजेच सह्याद्री सहकारी साखर कारखाना लिमिटेड यशवंतनगर या साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं लढत होती तिरंगी. आणि या तिरंगीमध्ये सत्ताधारी असलेले माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पी पाटील पॅनलने 8,000पेक्षा जास्त मताधिक्याने दोन्ही पॅनलचा दणदणीत पराभव केला. आणि यामुळं बाळासाहेब पाटील यांचं वर्चस्व आणखी एकदा सह्याद्रीवर निश्चित झालं. आजचा विषय आहे तो म्हणजेच बाळासाहेब पाटील या 5 कारणामुळे झाले ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार. ती 5 कारणं कोणती आहेत? बाळासाहेब पाटील यांचा 8,000हून अधिक मताधिक्यानं विजय मिळवण्याची 5 महत्त्वाची कारणं आमच्या दृष्टीनं काय आहेत ती आपण आज विश्लेषण करूया. प्रथमतः जाणून घेऊया, सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात एकूण 32,205 इतकी सभासद संख्या होती आणि 26,086 इतक्या सभासदांनी प्रत्यक्ष मतदान केलं. 5 तालुक्याचा हा मतदारसंघ. याचबरोबर 99 केंद्रामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर 3 पॅनलच्या माध्यमातून 69 उमेदवार उभे होते. यामध्ये पहिलं पॅनल होतं बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी पाटील पॅनल. दुसरं पॅनल होतं ते म्हणजेच यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन पॅनल. ते होतं विद्यमान आमदार मनोज घोरपडे आणि ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील. आणि तिसरं पॅनल होतं यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल. ते पॅनल होतं भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण बेताळ आणि राष्ट्रीय काँग्रेसचे कराड उत्तरचे अध्यक्ष निवास थोरात या तिघांच्या नेतृत्वाखाली हे तिसरं पॅनल होतं. आता अनेक वेळा आपण विश्लेषणात पाहिलं असेल एकमेकांच्या पॅनलबद्दल. आता पुढं जाऊया. 5 कारणं कोणती आहेत ते बाळासाहेब पाटील यांचा ऐतिहासिक विजय झाला. हा विजय तब्बल 8,000पेक्षा जास्त मताधिक्याने झाला. म्हणजेच पी पाटील पॅनलला साधारणतः 15,500 मतं मिळाली. सरासरी आमदार मनोज घोरपडे यांच्या पॅनलला साधारणतः 7,600 मतं मिळाली. आणि धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आणि थोरात यांच्या पॅनलला साधारणतः 2380 साधारणतः म्हणजे 2400पर्यंत मतदान झालं. आता बाळासाहेब पाटील यांच्या 5 कुठले मुद्दे आहेत ते आपण डायरेक्ट आता विश्लेषण चालू करूया. पहिला मुद्दा तो नियोजनबद्ध यांचा प्रचार. म्हणजे पी पाटील पॅनलनं गेल्या 1.5 महिन्यापासून बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध म्हणजे दररोज 5 गावामध्ये होणाऱ्या सभा, प्रत्यक्ष सभासदांच्या होणाऱ्या गाठीभेटी आणि पहिल्यापासून ते अगदी मतमोजणीपर्यंत नियोजनबद्ध असलेली प्रचार यंत्रणा, ह्याचं पहिलं कारण बाळासाहेब पाटील यांच्या ऐतिहासिक विजयाचं आहे. दुसरं कारण कोणतं आहे तर सर्व नेत्यांचा बाळासाहेब पाटील यांनी अत्यंत नियोजनबद्ध मिळवलेला पाठिंबा. 5 तालुक्यांचा मतदारसंघ म्हणजेच 5 वेगळे आमदार आले. यामध्ये 5 मतदारसंघामध्ये पहिला कराडमध्ये तर स्वतः बाळासाहेब पाटील यांनी हे केलंच. कराड दक्षिणमधून अतुल भोसलेंनाचा सुद्धा पाठिंबा मिळवण्यात त्यांना यश आलं. पृथ्वीराज चव्हाणांचा एक गट हा त्यांच्याबरोबर ठेवण्यात त्यांना यश आलं. तिसरं विश्वजित कदम कडेगावहून त्यांचा पाठिंबा मिळवण्यात त्यांना यश आलं. पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांचासुद्धा पाठिंबा ते मिळवण्यात यश आलं. इकडं जर बघितलं तर शंभूराज देसाई जरी शांत जरी असले तरी छुपा पाठिंबा घेण्यात त्यांना यश मिळालं. इकडं मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचाही त्यांना नकळत पाठिंबा मिळाला. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी बाळासाहेब पाटील यांच्यासाठी जमेच्या ठरल्या. म्हणजे 2 महत्त्वाचं, पहिलं नियोजन चांगलं, दुसरा सर्व नेत्यांचा पाठिंबा. तिसरा मुद्दा काय झाला तर तिरंगी लढत असल्यामुळं बाळासाहेब पाटील यांना ही निवडणूक पहिल्यापासूनच सोपी होत गेली. म्हणजेच काय तर भाजपामध्ये गेल्या 3.5-4 महिन्यापूर्वी जी एकसंघपणा होता कराड उत्तरमध्ये तो दुभंगला गेला. आमदार मनोज घोरपडे एका बाजूला होते तर दुसऱ्या बाजूला धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ हे यांचा गट एका बाजूला होता. शेवटपर्यंत या दोन्ही पॅनलचा एकमत न झाल्यामुळं याचा फायदा आपोआपच बाळासाहेब पाटील यांना गटांना झाला.
मात्र तुम्ही म्हणाल बाळासाहेब पाटील यांना जर मतांची बेरीज त्यांची जर गट्टा पाहिला तर 15,500चा, मनोज घोरपडे यांचा 7,700चा आणि धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आणि निवास थोरात यांचा 27चा. म्हणजे दोघांची जर बेरीज केली विरोधकांची 7,500 आणि 2,500, 7, 8, 9, 10,000 तरी 5,000चा फरक पडतो. मात्र विषय असा राहतो, ज्यावेळी तिरंगी लढत होती त्यावेळी काही जे काटावरची मतं आहेत ते सत्ताधाऱ्यांच्याकडे झुकली जातात. हा इतिहास आहे. यामुळं तिरंगी लढतीचा आपोआप फायदा हा बाळासाहेब पाटलांना मिळाला. चौथा जो या ऐतिहासिक विजयाचा प्रमुख मुद्दा झाला तो म्हणजेच आमदार मनोज घोरपडे यांचं प्रचंड आक्रमक असलेली भाषणं. याचा थेट परिणाम सह्याद्रीच्या सभासदांच्यावर झाला. किंबहुना कराड तालुक्यातील विशेषतः 23,000 सभासद जे कराड तालुक्यातले आहेत, या कराड तालुक्याच्या अस्मितेवर डायरेक्ट हा प्रहार झाल्याचा आरोप साधारण सगळ्यांनी केला. यामुळं मनोज घोरपडे यांनी केलेली आक्रमक भाषणं याचा थेट फटका हा मनोज घोरपडे यांच्या पॅनलला बसला आणि त्याचाच फायदा बाळासाहेब पाटील यांना झाला असं साधारणतः एकंदरीत समोर येत आहे. म्हणजेच काय, याचमध्ये आमदार मनोज घोरपडे यांनी 3.5 ते 4 महिन्यापूर्वी ज्या लोकांनी आपल्याला आपल्या विजयात महत्त्वाचं पाठिंबा दिला, आपल्याला सहकार्य केलं, त्यांच्या विरोधात केलेली भाषणं, त्यांच्या विरोध घेतलेली मूवमेंट ही सभासदांना आवडली नव्हती. खरं तर यामुळं त्यांनी थेट मतातून हा सांगितलं गेलेलं आहे की मनोज घोरपडे यांची आक्रमक भाषणं, कालचा जो विजय मिरवणूक आहे यामध्ये सुद्धा जी आमदार मनोज घोरपडे यांनी शड्डू ठोकणार मंगळवार येऊन आणि 1 फूट गुलाल उधळणार हे जे वक्तव्य केलं होतं त्याचासुद्धा साधारणतः कालच्या सर्व विजय सभेमध्ये जोरदार समाचार कार्यकर्त्यांनी घेतला. याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मनामध्ये हा राग होता की आमदार मनोज घोरपडे यांना आम्ही मतदान केलं, ते आमदार झाले, मात्र तेच आता आमच्यावर असं बोलत आहेत. त्यामुळं तो राग मतपेटीतून व्यक्त झालेला दिसतो आहे. 5वं कारण म्हणजे बाळासाहेब पाटील यांनी पराभवानंतर अत्यंत नियोजनबद्ध केलेला प्रचार यंत्रणा आणि जे नाराज लोक होते बाळासाहेब पाटील यांच्यावर, जे नाराज जे होते विधानसभेमध्ये बसलेला फटका, त्याच्यावर सावध पवित्रा घेत बाळासाहेब पाटील आणि त्यांचे सहकारी असतील जवळचे, त्यांनी नाराजांना अचूकपणे सोबत घेण्याचं या ठिकाणी आणि त्याची बांधलेली मोठ ही सुद्धा या विजयासाठी मोठी शिल्पकार ठरली. म्हणजेच काय तर बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्यासोबत घेतलेले जे सवंगडे आहेत, जे प्रमुख कार्यकर्ते आहेत, समजा प्रशांत यादव असतील किंवा इतर काय गंगाधर जाधव असतील शहरामध्ये, अशी जी काय मंडळी आहेत किंवा जयवंत पाटील असतील, अशा लोकांनी नाराज जो गट होता बाळासाहेब पाटील यांच्यावर नकळत, तो गट एकत्र करण्यामध्ये त्यांना यश मिळालं. याचाच थेट परिणाम हा बाळासाहेब पाटील यांच्या 8,000हून अधिक मताधिक्यावर झाला आणि यामुळं सहकारामध्ये सुद्धा हा एक उच्चांक गणला गेला आहे की तिरंगी लढतीमध्ये सुद्धा बाळासाहेब पाटील यांनी दैदिप्यमान यश संपादन केलं. एकंदरीत काय तर सह्याद्री हा बाळासाहेब पाटलांच्या पाठीशी अभेद्यपणे उभा राहिल्याचं चित्र समोर येतं आहे. मात्र खऱ्या अर्थाने इथून पुढे बाळासाहेब पाटील यांच्या आव्हानाला सुरुवात झालेली आहे. 450 कोटी रुपयाचं कर्ज आहे. आता कर्जाचे हप्ते सुरू होतील. इकडं गळीत वाढलं पाहिजे, एक्सपान्शन झालं पाहिजे. लोकांना सभासदांना दिलेल्या जे आश्वासन आहेत, जे विश्वास जो आहे तो सार्थक्य लावण्यासाठी लवकरात लवकर विस्तारीकरण होऊन क्रशिंग पुढच्या वेळी कसं 14 लाखाच्या पुढं जाईल यासाठी प्रयत्न करणंसुद्धा एक मोठं आव्हान सध्याच्या संचालक मंडळाला, सध्याच्या चेअरमन यांना असणार आहे. मात्र एकंदरीतच काय, बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्रीवर आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह.